अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची चिरवा शिवारात कारवाई। महसूल विभागाच्या पथकाने सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिरवा तालुका मौदा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला आहे। यात 5,24,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती अधिकारी यांनी दिली आहे। कन्हान नदीच्या पात्रात रेतीचा अवैध उपसा केला जात असून त्या रेतीची चिरवा शिवारातून वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रेय निंबाळकर यांना मिळाली होती। त्यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या पथकाने लगेच चिरवा शिवाराची पाहणी केली। त्यांना या शिवारात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून येताच त्यांनी हा ट्रॅक्टर अडवून झडती घेतली। त्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीत रेती भरली असल्याचं निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली। ती रेतीची विना रॉयल्टी वाहतूक असल्याचं चौकशीत स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्यांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेत सुरक्षेच्या दृष्टीने मौदा शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केलाय। मौदा तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतूक कुठेही सुरू नसल्याचं महसूल विभागातील अधिकारी सांगतात, परंतु तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती जाणकार नागरिकांनी दिली आहे। ही कारवाई मंडळ अधिकारी राहुल भुसाडे, ग्राम महसूल अधिकारी प्रसन्न आकांत, आशिष गोगलवार, जयवंत इंदुरकर, गोपाल गाडगे यांच्या पथकाने केली आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मुख्य पत्रकार अर्चना लोखंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.